त्या सुवर्णऋतू आहे 1950 साली या दिवशी भारताचे संविधान लागू झाले आणि भारताचे प्रजासत्ताक राष्ट्र आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तयार केलेल्या संविधानाने आपल्याला स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व यांचे अधिकार दिले. आज आपण शपथ घेऊ की आपण आपल्या कर्तव्याचे पालन करू, देशाच्या प्रगतीसाठी योगदान देऊ. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. देश की दौलत, देश की दौलत, देश की दौलत. यानंतर इयत्ता 4वीचे विद्यार्थी हार्दिक विलास मराठे हा प्रजासत्ताक दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त करेल. भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताक दरवर्षी जानेवारी 26 रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. 4 नोव्हेंबर 1947 रोजी भारताच्या घटनाकारांचा मसुदा कच्चा मसुदा तयार केला व त्यानंतर तो सार्वजनिक चर्चेसाठी सभागृहात मांडण्यात आला. 2 वर्ष 11 महिने व 18 दिवस या मसुद्यावर खुली चर्चा करण्यात आली व त्यानंतर तो 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारला गेला. भारताची राज्यघटना घटना समितीने 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारली व ती 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आली. जवाहरलाल नेहरू, लाला लजपत राय 26 जानेवारी 1930 रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकवून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून 26 जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला. 26 जानेवारी हा दिवस 1950 रोजी मिळाले. भारत देशाने संविधान अंमलात आणि लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. त्याची आठवण प्रजासत्ताक दिवस भारतातील 3 राष्ट्रीय सुट्ट्यांची दिवसापैकी इतर 2 ऑगस्ट 15 स्वातंत्र्य दिवस, गांधी जयंती 2 ऑक्टोबर या दिवशी भारताची राजधानी नवी दिल्ली येथे एक मोठी परेड संचलन राजपथ मार्गावरून निघते. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. 1 रुपया चांदी का सारा देश गांधी का. 1 रुपया चांदी का सारा देश गांधी का. 1 रुपया